सन्माननीय विचारपीठ आणि आपण सारे सन्माननीय बाळासाहेब पवारांच्या नावानं असलेलं वाचनालय इथं बोलणं ही खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे. याचं कारण असं की मला ग्रंथालयात बोलताना खूप छान वाटतं सर. एखादं राष्ट्र जर उद्ध्वस्त व्हायचं असेल तर त्याच्यावरती कुठल्याही आण्विक शस्त्रास्त्रांची रणगाड्यांची काही हल्ला करण्याची गरज नसते. तिथली शिक्षण व्यवस्था ढासळली, तिथली जनता ही पुस्तकं वाचेनाशी झाली की त्या राष्ट्राचा ऱ्हास हा आपोआप होत असतो. आणि त्यामुळे राष्ट्र जर वाचवायचं असेल तर ते ग्रंथालय करू शकतं. आणि म्हणून ग्रंथालयासारख्या ठिकाणी उभं राहून संविधानाविषयी आणि याच्या परिस्थितीविषयी बोलणं ही मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. तुम्हाला असं वाटेल की ग्रंथालयामध्ये काय मोठी गोष्ट आहे. मी तुम्हाला म्हणेन की बुडणारं जहाज वाचवण्याची ताकद ही या ग्रंथालयामध्ये आहे. आणि आज आपण अशा एका वळणावरती उभे आहोत की जिथं हा देशच ओळखू येणार नाही. म्हणजे योगेंद्र यादवांसारखे अभ्यासक असं म्हणतात की आपण रिपब्लिक 2.0 मध्ये म्हणजे दुसऱ्या गणराज्यामध्ये प्रवेश केलेला आहे. हे पहिलं गणराज्य नाही आहे जे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि संविधानकर्त्यांनी उभा केलेलं होतं. म्हणजे असं होतं ना की वय जसं वाढत जातं तसं तसं केस पांढरे होतात. आणि मग ते आपलं गाणं जे आहे ना की आईना मुझसे पूछे वो पहिली वाली तस्वीर, तसं आरशामध्ये तुम्ही पाहायला लागता आणि तुम्हाला तुमचं रूपच दिसत नाही हो. तुम्हाला ते जुने दिवस आठवायला लागतात. भारताची अशी अवस्था झाली आहे की भारताचं ते खरं रूप, ते खरं मूळ रूप त्यात विसरत चाललो आहे आपण. आणि अशा वळणावरती येऊन ठेपलो आहे की स्वतःचीच ओळख होणार नाही. म्हणून मगाशी मी कॉलेजमध्ये बोलताना म्हणालो की आपलं ऐकड असं आम्ही म्हणतो. आणि जसं हिंदी सिनेमामध्ये तुम्हाला माहिती आहे की हिरोला असा अचानक अपघात होतो आणि मग तो म्हणतो की अचानक त्याला जेव्हा चक्कर आलेली असते किंवा तो जागा होतो तो मैं कौन हूँ, मैं कहाँ हूँ. मला असं वाटतं भारतासाठीची ही अवस्था आत्ताची अशी आहे की तुम्हाला पुन्हा शोधायला लागेल तुम्ही कोण आहात, तुमचा इतिहास सांगायला लागेल. कारण एक अशी पिढी जन्माला आली आहे की जिला हे सगळं काही घडलं होतं हेच माहिती नाही आहे. आणि म्हणून मी जेव्हा संविधान भान लिहित होतो, लोकसत्तामध्ये दररोज हे सदर सुरू होतं सोमवार ते शुक्रवार वर्षभर. आणि माझा एक मित्र मला गमतीनं असं म्हणाला, लोकसत्तामध्ये 2च गोष्टी रेग्युलरली येतात म्हटलं. एक म्हणजे संविधान भान आणि दुसरं म्हणजे राशी भविष्य. मी त्याला म्हणालो राशी भविष्य येतं म्हणूनच संविधान भान मी लिहितो, कारण आमचं भविष्य भारतीय संविधान आहे. आमचं भविष्य तूळ राशी अमुक राशी ते काय त्याच्या ग्रहांचं होतं याच्यावरती नाही. आमचं भविष्य हे या संविधानामध्ये आहे. तीच आमची अभ्युदयाची आशा आहे. आणि ती समजावून जर आम्ही नाही घेतली तर आमच्या इतके करंटे आम्ही असू. मी जे म्हणालो की हे मूळ भारताचं स्वरूप आपण ओळखून घेत नाही. याचं कारण आपण आता एका खूप मोठ्या विद्यापीठात प्रवेश केलेला आहे. जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ हे आता भारतामध्ये आहे. तुम्हाला माहिती नसेल, अजून प्राचार्यांनासुद्धा कल्पना नसेल. जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ हे आता भारतामध्ये आहे, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी. काहीही विचारलं की आमचे पुणे विद्यापीठातले विद्यार्थी आम्हाला काय सांगतात, कुठं वाचलं, व्हॉट्सॲपला वाचलं. जणू काय व्हॉट्सॲप हा एखादा अधिकृत संदर्भ असावा. आणि आपला कल्पना आहे की 2016 साली ऑक्सफर्डनं एक शब्द निवडला वर्ड ऑफ द इयर म्हणून. तो शब्द होता पोस्ट ट्रुथ. पोस्ट ट्रुथचा अर्थ असा की खरं काय खोटं काय हे महत्त्वाचं नाही, आम्हाला जे वाटतं ते आम्ही मांडत राहू. भावना महत्त्वाच्या, अस्मिता महत्त्वाच्या, सत्य महत्त्वाचं नाही, तथ्य महत्त्वाचं नाही. अशा एका जगात आपण प्रवेश केलेला आहे असं ऑक्सफर्डनं म्हटलं. त्याला कारण होतं 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प नावाचे सद्ग्रहस्थ, म्हणजे सद्ग्रहस्थ म्हणायचं का तुम्ही पहा, हे निवडून आलेले होते. ते पुन्हा निवडून आले आत्ता यावर्षी. आणि 2016 मध्येच युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडलं. हा सगळा संदर्भ होता की फेक न्यूज जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते, तुम्हाला सत्य काय हेच सांगितलं जात नाही. तुम्हाला असं वाटतंय की अरे ह्या नव्या 2000च्या नोटांमध्ये चीप आहे. अरे किती चीप. या प्रकारचा प्रचार वाटेल त्या गोष्टी तुमच्यावरती सांगितल्या जातात आणि तुम्हाला वाटतं की हे खरं आहे. त्यामुळे आपल्यासमोरचं सगळ्यात पहिलं आव्हान जर असेल तर ते हे आहे की आपण नेमकं आत्ता कुठल्या जगात जगतो आहे.
बाबासाहेबांचं फार प्रसिद्ध वाक्य आहे की गुलामाला पहिल्यांदा गुलामीची जाणीव करून देणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. तुम्हाला कळत नाही आहे की तुम्ही काय गोष्टी फॉलो करता आहात, भोवताली काय सुरू आहे. या महाराष्ट्रामध्ये अचानक लोक पक्ष फोडतात, गुवाहाटीला जातात, तिथलं झाडी डोंगर हॉटेल ओकेमध्ये असेल पण संविधान ओकेमध्ये नाही आहे ना. संविधानाच्या पूर्णपणे विरोधी शेड्यूल 10 जे आहे आपलं अनुसूचित 10वी अनुसूची जी आहे ती पक्षांतर बंदीविषयीची आहे. त्याला पूर्णपणे विसंगत असा कारभार आत्ता होतो. पण ह्याला बंड म्हटलं जातं, याला क्रांती म्हटलं जातं. लक्षात घ्या, गुवाहाटीचे बंड म्हणजे उद्या कदाचित जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा एकनाथ शिंदे हे क्रांतिकारक होते असं लिहिलं जाईल कदाचित. अशा काळात आपण जगतोय, त्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे की हा देश अशा प्रकारे घडला नाही. आणि विशेषतः या ग्रंथालयाचं नावच बाळासाहेब पवारांचं. या सगळ्या पिढीने जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न मातीस मिळू नये म्हणून संविधान समजावून घेणं गरजेचं आहे. जिथे खुलेआम तुमच्या मूलभूत हक्कांवरती हल्ला होतो. तुम्हाला कदाचित नाव माहिती नसेल पण झारखंडमधले स्टॅन स्वामी नावाचे एक मानवाधिकार कार्यकर्ते, वय वर्ष 84 सर, या माणसाला पार्किन्सनसारखा अतिशय गंभीर आजार झालेला होता. त्यांना स्वतःच्या हातानं ग्लास उचलून पाणी पिता येत नव्हतं. या माणसाला आपण अटक केली, म्हणजे आपल्या सरकारनं अटक केली या माणसापासून देशाला धोका आहे म्हणून. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांना पाणी पिता येत नव्हतं म्हणून स्ट्रॉची त्यांनी याचना केली. मला पाणी पिण्याकरता स्ट्रॉ मिळावा याच्याकरता कोर्टामध्ये याचिका केली. महिनाभर सुनावणी झाली आणि माननीय कोर्टानं सांगितलं की होय तुम्ही स्ट्रॉनं पाणी पिऊ शकता. किती छान, किती सुंदर संविधान. ही आमची न्यायपालिका. त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी आहे. उमर खालिद नावाचा तरुण हा 4 वर्ष झालं तुरुंगात आहे आणि त्याच्यावरती ट्रायलही झालेली नाही, चार्जशीट दाखल झालेली नाही. पण तुम्हाला सांगितलं की त्या पोरापासून देशाला धोका आहे. JNUमध्ये म्हटलं गेलं की बाबा देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या, अजूनही त्याचा पुरावा सापडलेला नाही आहे. रोहित वेमुलासारखा एक तरुण हा आत्महत्या करतोय का, तर त्याला फेलोशिप दिली जात नाही, त्याला जाणीवपूर्वक त्याच्यावरती अन्याय केला जातो. तो एक विशिष्ट प्रकारचा विचार मांडतो, याच्याकरता त्याला आत्महत्या करायला लागते. हाथरसपासून ते आपल्या महाराष्ट्रापर्यंत इतक्या असंख्य घटना घडलेल्या आहेत की जिथे सामाजिक न्याय, राजकीय न्याय नावाची गोष्टच नाही आहे. जगातला सर्वाधिक फेक न्यूजनं अफेक्ट जर कुठला देश असेल तर तो भारत आहे. हे 2024च्या सुरुवातीला, म्हणजे मागच्या वर्षीच्या सुरुवातीला ग्लोबल रिस्क रिपोर्टनं सांगितलं. आणि सर्वाधिक मानवाधिकाराचं हनन हे या देशामध्ये झालेलं आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल सारखी संस्था ही हुसकावून लावलेली आहे. अशा प्रकारच्या असंख्य घटना घडत आहेत की जिथे भारतीय संविधान नावाची गोष्ट ही हद्दपार केली जाईल. ती असेल, ऑन पेपर ती असेल, तिचं पूजा केली जाईल, त्याचं मंदिर बांधलं जाईल, पण त्याच्या विरोधी कारभार केला जाईल. मी नेहमी सांगतो की 25 डिसेंबर 1927 हा भारताच्या इतिहासातला महत्त्वाचा दिवस आहे, कारण मनुस्मृती आपण जाळली. पण 9 ऑगस्ट 2018 हा पण या देशातला महत्त्वाचा दिवस आहे की ज्या दिवशी भारताचं संविधान जाळलं गेलं दिल्लीच्या मैदानावरती. लक्षात घ्या, संविधान बदलू अशा प्रकारची भाषा भारतीय जनता पक्ष सातत्यानं करत आलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संविधानाला गोधडी म्हणालेला आहे. बाबासाहेबांची प्रतिमा तयार करून ती जाळण्याचा प्रयत्नसुद्धा या संघवाल्यांनी केलेला आहे जेव्हा बाबासाहेब संविधान लिहित होते. आणि हे संविधान भारतीयच नाही, हे संविधान भारताच्या विरोधी आहे, अशा प्रकारच्या वल्गना अनेकदा केलेल्या आहेत. मग ते हेडगेवार असतील, गोळवलकर असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी ही खुलेआम भाषा केलेली आहे. त्यामुळे संविधान आम्हाला मान्यच नाही. एवढंच कशाला, संघाच्या मुख्यालयावरती तिरंगा फडकत होता, कारण तिरंगा आम्हाला मान्य नाही. त्यामुळे जे आज संविधान मानत नाहीत तेच संविधानाचा आधार घेत खुर्च्या ताब्यात घेऊन आहेत. ते आज त्यांचं नाव घेणार नाही, त्यांना नाव संविधानाचंच घ्यायला लागतं, तेव्हा त्यांना नाव बाबासाहेबांचंच घ्यायला लागतं, त्यांना गांधीच बोलायला लागतात, नेहरूच बोलायला लागतात. कारण लय मजबूत भीमाचा किल्ला, हा भीमाचा किल्ला लय मजबूत आहे, ते बोलावंच लागतं.
पण ते वरवर बोलतायत, ढोंगी बोलतायत आणि इथला जो सामान्य माणूस आहे त्याच्या पूर्णपणे विरोधामध्ये सगळ्या गोष्टी सुरू आहेत. विशेषतः जो तरुण वर्ग आहे त्यांना ते लक्षात घेतलं पाहिजे. 2022 सालचा रिपोर्ट आहे. 45 वर्षात जेवढी बेरोजगारी नव्हती तेवढी आज आहे. रोजगार देणं हे सरकारचं काम आहे, सरकारची जबाबदारी आपण विसरून गेलो. ते आम्हाला खुलेआम पंतप्रधान सांगतात की तुम्ही भजी तळा, तुमच्या शिक्षण संस्थांमध्ये नियुक्त्या नाहीत. आरोग्याची अवस्था काय झाली हे आपण पाहिलंय. जेव्हा कोविडची महासाथ आली तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये अनेक लोकांची प्रेतं ही गंगेमध्ये टाकून देण्यात आली. त्याची नोंदसुद्धा नाही माणूस मेल्याची. त्याला जगण्याचा हक्क तर नाहीच, त्याला मेल्यानंतर त्याची नोंदसुद्धा होत नाही. इतकी भयंकर अवस्था. ऑक्सिजन मिळाला नाही, बेड मिळालं नाही. काय मिळालं? विमानातून पुष्पवृष्टी. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. हे आमचं कोविडवरचं उत्तर होतं. हे मी यासाठी सांगतोय की शिक्षणाचा हक्क, आरोग्याचा हक्क, रोजगाराचा हक्क हे मूलभूत हक्क आहेत. आणि या हक्कांना डावलून जर आज गोष्टी होत असतील तर तुमचं आणि माझं भविष्य हे अंधकारमय आहे. आपण जर त्याविषयी नाही बोललो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. हे कृपा करून लक्षात ठेवा. मध्यंतरी सर माझा एक मित्र मला भेटला. तो जर्मनीमध्ये असतो आणि त्याच्या घरामध्ये पूर्ण असा वंशवृक्ष लावला होता. म्हणजे पणजोबा, आजोबा आणि सगळे असं. त्याच्यामध्ये फक्त त्याच्या चुलत आजोबांचा फोटो नव्हता. आणि मी तो सगळं सांगत असताना नेमकं त्यांचा उल्लेख वगळला गेला. म्हटलं अरे त्यांच्याविषयी काय बोलत नाही हा. दोनदा विचारलं, तो काही बोलायला तयार नाही. मग तिसऱ्यांदा शेवटी तो म्हटला की सॉरी यार, म्हटला त्यांचा फोटो नाही लावला कारण ते हिटलरचे समर्थक होते आणि त्यामुळे आम्ही हिटलरचे समर्थक असल्यामुळे त्यांचा फोटो लावत नाही, त्यांचं नाव पण घेत नाही. उद्या जेव्हा 2040, 2050, 2060मध्ये कधी कोणी अशी चर्चा करेल तेव्हा त्यामध्ये तुमचा फोटो असणार आहे का? का तुमच्या पुढचे लोक सांगतील असं नाही नाही आमचे ना त्यावेळेस ते शेतकऱ्यांना चिरडून मारलं जात होतं, त्याचं समर्थन आमचे आजोबा करत होते, आमचे वडील करत होते. जेव्हा अल्पसंख्याकांवरती तुम्ही काय खाता, काय पिता याच्या आधारे तुमच्यावरती हल्ला होत असतो आणि तुम्ही काहीच बोलत नसता, याचा अर्थ तुम्ही कुणाच्या सोबत आहात? तुमचं मौन हे सांगतं की तुम्ही सत्ताधाऱ्यांसोबत आहात, तुम्ही शोषणाच्या बाजूने आहात. नीरो नावाचा राजा, तुम्हाला माहिती आहे नीरो राजाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल की जेव्हा रोम जळत होतं तेव्हा तो फिडेल वाजवत होता. आपला राजाही असंच काहीतरी वेषांतर करून युक्त्या करत असतो. अशा वेळेस तुम्ही सामान्य माणसासाठी उभं राहणार की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं कारण असं की कायदे मंडळ म्हणजे संसद ही आता संसद राहिलेली नाही, ती नोटीस बोर्ड झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे काश्मीरचा असो निर्णय डायरेक्ट निर्णय सांगितला गेला, त्याच्याविषयी चर्चा बिर्चा होत नाही. ज्या संसदेचा मुख्य उद्देशच आहे की सामूहिक नेतृत्व असलं पाहिजे, चर्चा घडली पाहिजे, वादविवाद झाला पाहिजे, त्यातनं गोष्टी पुढे जाऊ शकतात. कार्यकारी मंडळ हे या कॅबिनेटच्या किंबहुना 2 व्यक्तींच्या हातामध्ये आहे. कोण 2 व्यक्ती मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे त्यांच्या हातामध्ये पूर्णपणे सत्ता एकवटलेली आहे. न्यायव्यवस्थेविषयी काय बोलावं? ते तर आता गणपतीची आरती करू लागलेले आहेत एकत्र. भारताच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची गोष्ट कधीही घडली नाही की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि पंतप्रधान एकत्र गणपतीची आरती करतायत. लक्षात घ्या पुन्हा, गणपतीच्या आरतीला विरोध नाही. तुम्हाला कुणाविषयी श्रद्धा असेल ते तुम्ही करावं. पण जेव्हा न्यायव्यवस्था आणि कायदेमंडळ अशा प्रकारे एकत्र येतात, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नाही, तुम्ही काय न्यायाची कल्पना करणार? 12 जानेवारी 2018ला 4 न्यायाधीशांनी, सर्वोच्च न्यायालयातल्या 4 न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. खरं म्हणजे न्यायाधीशांना प्रोटोकॉलप्रमाणे पत्रकार परिषद घेता येत नाही. ज्यांना पत्रकार परिषद घेता येत नाही ते पत्रकार परिषद घेतात, ज्यांनी घ्यायला पाहिजे ते घेतच नाही. या पत्रकार परिषदेमध्ये 4 न्यायाधीशांनी असं सांगितलं की भारताची लोकशाही धोक्यात आहे.
मी नाही ते म्हणाले. आणि त्यातले एक न्यायाधीश जे सरन्यायाधीश होते ते नंतर भाजपमध्ये सामील झाले. याच्यावरून लोकशाही किती धोक्यात आहे हे लक्षात घ्या. म्हणजे न्यायव्यवस्था ही किती विकली गेलेली आहे. मगाशी एक प्राध्यापक म्हणत होते मी ऑब्जेक्शन व्यक्त करू की नको करू, कारण पुन्हा भीती असते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असते, बरोबर ना, न्यायालयाचा अवमान. पण न्यायालय स्वतःचा अवमान करत असेल तर आपण काय करणार. तुम्हाला माहिती आहे प्रशांत भूषणने अशाच प्रकारची एक केस लढवली आणि ते जिंकले. इलेक्ट्रॉल बॉन्डसारखा एखादा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला असेल चांगला निर्णय, पण एकूणात न्यायव्यवस्था ही पूर्णपणे ज्याला म्हणता येईल की सरकारचीच एखादी विस्तारित शाखा असावी. शाखा हा शब्द बरोबर आहे मला वाटतं. अशा प्रकारे त्याची अवस्था झालेली आहे. आणि चौथं माध्यमं तर सध्या फक्त ज्याला रवीश कुमारनं शब्द वापरला आहे गोदी मीडिया, की तो फक्त गोदी म्हणजे मांडीवरती घेतलेलं असतं ना लहान बाळाला, तसं सत्तेचं सरकारचं जो जो रे बाळा जो जो अशी अवस्था सुरू आहे. म्हणजे मागे केदारनाथला मला वाटतं मंदिरामध्ये पंतप्रधान मोदी गेले तर एका CNN ची किंवा कुठली तरी हेडलाईन होती, मोदीजीने खुद उतारे अपने जूते. अरे खुद उतारे जूते म्हणजे काय असतं मग. म्हणजे आता जूते मारायची वेळ आली आहे आणि जूते खुद उतारे म्हणजे काय. बातमी कशाची केली जाईल. एका मराठीतल्या वाहिनीनं अशी चर्चा घेतली, मिसळ पावासोबत खावी की ब्रेडसोबत. तुम्हाला मी माझ्या मनगडंत कहाणी सांगत नाही, मी मन की बात करत नाही, ते करतात. हे तुम्हाला यूट्यूबवरती सापडेल. जय महाराष्ट्र नावाचा चॅनल आहे तो. त्यांची प्राईम टाईमची डिस्कशन मिसळ पावासोबत खावी की ब्रेडसोबत खावी. किती महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आणि मग हे मी गंमत करत नाही, नाशिकमधला एक मिसळ खाणारा माणूस, पुण्यामधला पुणेरी मिसळ खाणारा एक माणूस हे पॅनलिस्ट होते. ही चर्चा घेतली. अरे जिथे लोक बेरोजगार आहेत, आत्महत्या होत आहेत, शेतकरी आत्महत्या करतायत, शेतीची भीषण अवस्था झालेली आहे, पायाभूत सुविधा नाही आहेत, आरोग्याची अवस्था भीषण झालेली आहे, आमच्या सोयाबीनला भाव नाही आहे, चर्चा मिसळविषयी. ही अवस्था असेल जी माध्यमं ही या पहिल्या तिन्ही स्तंभांवरती त्यांनी वॉच ठेवला पाहिजे, पहारेकरी म्हणून काम केलं पाहिजे, चौकीदार म्हणून काम केलं पाहिजे. आता चौकीदार वेगळाच आहे आपला, तो पहारेकरी काय करतच नाही. त्याशिवाय उलट त्याच वेळेस 40 जवानांची हत्या होते आणि 6 वर्ष झाली, कालच 6 वर्ष झाली, 14 फेब्रुवारीचा हल्ला आहे. अजून आम्हाला हे कळलंच नाही कुणी हल्ला केला. मी काहीच आरोप करत नाही हां, पंतप्रधानांविषयी माझ्या मनात खूप आदर आहे, पण आम्हाला कळलंच नाही हो. 6 वर्ष झाली. म्हणजे तुम्ही है तो मुमकिन नाही है असं वाटतं ना मला. त्याच्यामुळे ह्याचा अर्थ असा आहे की जर जवानांच्या हत्येची चौकशी होत नसेल त्याच्याविषयीचं काय आपल्याला हे. आणि आपण पाहतोय आत्ता महाराष्ट्रामध्ये जे बीडमध्ये घडतं आहे ते कल्पनेपेक्षा भयंकर आहे. आणि तो प्रश्न काही धसास लागत नाही आहे हे आपल्याला आता दिसतंय. याचा अर्थ असा की इथली पूर्ण व्यवस्था, म्हणजे मला आठवतं एक कुठली तरी वेबसिरीज होती मिर्झापूर किंवा कुठली तरी, मला एकदम सांगत होता तो, म्हटला एका पाठोपाठ नुसते लोकांचे खून होतात. अरे म्हटलं मग तिथं काय पोलीस बिलीस नाही. म्हटलं पोलीस बिलीस असा काही प्रकारच नसतो तिथे, कायदा सुव्यवस्था वगैरे भानगडच नाही. म्हणजे जी वेबसिरीजची अवस्था आहे ती आता आमच्या प्रत्यक्षात व्हायला लागलेली आहे. आणि असं जर होत असेल तर अशा कठीण काळामध्ये तुम्ही आणि मी काय भूमिका घेतो. नाहीतर नुसतं जय भीम जय संविधान सगळ्याचा जय जयकार करून काही होणार नाही. मुख्य मुद्दा आहे की या कठीण काळामध्ये तुम्ही आणि मी काय करत होतो. बर्टॉल्ट ब्रेख्ट नावाचा विचारवंत असं म्हणतो की मला त्या काळामध्ये कोण कुठं होतं, कोण काय करतं सांगू नका. त्या काळातले कवी काय करत होते, त्या काळातले कवी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने होते की सत्तेच्या विरोधात उभे होते. हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे की जेव्हा सर्वेश्वर दयाल सक्सेनांच्या तर कवितेत असा चक्क उल्लेख आहे कि अगर दूसरे कमरे में लाशें सड़ रही हो तो क्या तुम दूसरे कमरे में प्रार्थना कर सकते हो, अगर कर सकते हो तो मुझे तुमसे कुछ नहीं कहना. जेव्हा देशामध्ये अशा प्रकारची भयंकर घटना घडते आहे, हजारो लोक चेंगराचेंगरीमध्ये मरतात, सांगितलं जातं 30 गेले म्हणून,
आणि होणारच की असं, मरणारच की लोक, स्वाभाविक वाटायला लागतं लोकांना. बाबुराव बागुलांच्या कथासंग्रहाचं शीर्षकच आहे मरण स्वस्त होत आहे. तेव्हा माणसाच्या जगण्याचं मोल आता नाही, अशा प्रकारची अवस्था जर आली असेल तर तुम्ही आणि मी काय करणार? म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं, मी तर आमच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नेहमी असं म्हणत असतो की असं म्हटलं जातं की एखाद्या डॉक्टरनं एखाद्या पेशंटला ट्रीटमेंट देताना चूक केली तर एका माणसाचा मृत्यू होईल. सिव्हिल इंजिनियरनं पूल बांधताना चूक केली, पूल कोसळेल, 50-100 माणसं मरतील. पण एखाद्या शिक्षकानं जर शिक्षण देताना चूक केली तर एक माणूस मरत नाही, 50 माणूस मरत नाही, अख्खी एक पिढी मरते. आणि त्यामुळं तुमच्या आणि माझ्या जबाबदारी ही पिढी घडवण्याची आहे. पिढी घडली तर आपण पुढे तरू. मी हे यासाठी म्हणतोय, हे एवढ्या कळकळीने एवढ्यासाठी सांगतोय कारण या देशाला इतका मोठा वारसा आहे. शाहू फुले आंबेडकरांचा नुसता जय जयकार करायचा, कर्मवीरांची नावं घ्यायची, महर्षी शिंदेंविषयी बोलायचं आणि प्रत्यक्षामध्ये काहीच करायचं नाही. त्यांची पुस्तकं पण वाचायची नाहीत, त्यांचा विचारही पुढे घेऊन जायचा नाही, पुन्हा आपल्याच जातीचा तोरा, हेच जर असेल आणि घरामध्ये परत आंतरजातीय विरोध करायचा आणि बाहेर संविधानावर भाषणं ठोकायची, हा कुठला देश आहे? बाहेर म्हणायचं लव जिहाद, असं कुठं झालेलं बघितलं का? नाही, असं नाही, पण ऐकलंय खूप, व्हॉट्सअपला आलं होतं. अशा प्रकारे धर्माविषयीचा द्वेष पसरवणं, द्वेषाची साथ आहे. आत्ता लक्षात घ्या, कोविड महासाथ संपली पण द्वेषाची साथ संपलेली नाही. आणि द्वेषाची साथ आपल्याला जर मिटवून टाकायची असेल तर तुम्हाला आणि मला प्रेम आत्मसात करायला लागेल. प्रेम ही आत्मसात करण्याची गोष्ट आहे आणि ती जर पसरवली ना तर प्रेम जास्त इन्फेक्शियस आहे. प्रेमाची साथ ही लक्षात घ्या, द्वेषाला एक्सपायरी असते, बरोबर ना? आपण कुठलंही मेडिसिन घेतो त्याच्यावरती एक्सपायरी डेट असते, तसं द्वेषाला एक्सपायरी डेट आहे. कोणी काय अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, ते जाणारच आहेत. पण प्रेम हे चिरंतन मूल्य आहे आणि हे चिरंतन मूल्य केवळ स्त्री पुरुषापुरतं मर्यादित नाही. कालच्या व्हॅलेंटाईन डे सारखं, म्हणजे व्हॅलेंटाईन डे महत्त्वाचाच आहे, तो साजरा केलाच पाहिजे, पण त्याच्या पलीकडे प्रेम नावाची व्यापक संकल्पना आहे जी केवळ स्त्री पुरुषाची नाही, तर ही एकूण युद्धाच्या विरोधी, हिंसेच्या विरोधी, मानवतावादाचा अख्खा अवकाश कवेत घेणारी अशी प्रेमाची संकल्पना आहे. म्हणून साने गुरुजी सांगतायत ना, खरा तो एकची धर्म आणि असा असेल तेव्हाच तो बलशाली भारत घडेल, जो बलशाली भारत आमच्या रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलेला होता. चित्त जिथे भीतिशून्य, उंच जिथे माथा. अशा प्रकारचा भारत आम्हाला घडवायचा आहे की ज्या भारतामध्ये प्रत्येकाला सन्मान असेल, प्रत्येकाचं काहीतरी मूल्य असेल. पण आज सर्व पातळ्यांवरती चहूबाजूंनी हल्ला सुरू आहे आणि निव्वळ संविधानाचा असा जय जयकार सुरू आहे. तो फुका आहे, तो खोटा आहे. प्रत्यक्षामध्ये त्या संविधानाच्या विरोधी सगळ्या गोष्टी सुरू आहेत. शेतकरी विरोधी कायदे आणले, शेतकऱ्यांनी मागणी केली होती का अशा आम्हाला कायदे हवेत म्हणून, मागणी न करता 3 कायदे आणले. जवळपास 1 वर्षाहून अधिक काळ दिल्लीतल्या ऊन, थंडी, वारा, पाऊस सगळ्याला भेदत आमचे शेतकरी राजा आमचा तिथं उभा राहिला. 600हून अधिक शेतकरी गेले आणि मग हे 3ही कायदे मागे घ्यायला. लक्षात घ्या, हे लोकशाही देशात घडत आहे. खरं म्हणजे मागणी असेल तर एवढे दिवस चळवळ करण्याची, आंदोलन करण्याची वेळ आली नाही पाहिजे, पण आम्ही कुणाशी संवाद करणार नाही. सत्तेची सिंहासनं इतकी उंच आहेत की त्यांना सामान्यांचा आवाज ऐकू येत नाही आणि तो आवाज आम्हाला वाढवण्याकरता लोकांचे बळी जायला लागत असतील तर तुम्ही आणि मी फक्त माझ्यावरती वेळ कधी येते एवढी वाट बघत बसणार आहोत का? ती फार प्रसिद्ध कविता आहे की ते पहिल्यांदा कम्युनिस्टांकरता आले, मी काय कम्युनिस्ट नव्हतं म्हणून मी उभा राहिलो नाही, ते स्त्रीवाद्यांकरता आले, ते समाजवाद्यांकरता आले वगैरे वगैरे, आणि मग शेवटी ते माझ्यावरती चाल करून आले. तेव्हा पाहिलं तर मागं कोणीच नव्हतं. त्यामुळे आज तुम्ही असं वाटतं की तुम्हाला कुणी जातात आहे, कुणी सुपात आहे, एवढाच आहे फक्त फरक. पण अशा प्रकारे जर हा ज्याला म्हणता येईल की हुकुमशाहीचा जो सगळा बडगा आहे तो जर आपल्यापर्यंत येऊन पोहोचला आणि तो खरं म्हणजे येतोय वेगवेगळ्या प्रकारे, त्याला जर आपण उत्तर नाही दिलं आत्ताच तर मग नंतर हे आवरण्याच्या सावरण्याच्या पलीकडे गेलेलं असेल. ते म्हटलं ना की सगळं आभाळच फाटलं तर कुठं ठिगळं लावणार. अशी अवस्था येऊ नये त्याच्यापूर्वीच आपल्याला उभं राहिलं पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की हे स्वातंत्र्य असं मिळालं नाही. बाबू गेनूपासून अनेकांनी लिटरली
जगणं न्योछावर करून टाकलं, वर्चस्व कुठल्याही प्रकारे झालं होतं की कशाचाही विचार नाही केला. एकच हा देश टिकला पाहिजे, इथल्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, याच्याकरता लोकांनी त्याग केला, बलिदान केलं. मला असं वाटतं की आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे. आणि त्यांचं स्मरण करणं म्हणजे त्यांच्या जयंत्या महिन्या साजरं करणं नव्हे, तर त्यांचा विचार पुढे नेणं. पाश नावाचा कवी असं म्हणतो, गद्दारी लोभ की मुट्ठी सबसे खतरनाक नहीं होती, मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती, बैठे बिठाए पकड़े जाना बुरा तो है, सहमी सी चुप्पी में जकड़े जाना बुरा तो है, लेकिन सबसे खतरनाक नहीं होता. सबसे खतरनाक होता है मुर्दे का शांति से भर जाना, ना होना तड़प का, सब कुछ सहन कर जाना. सबसे खतरनाक होता है घर से काम पर जाना और काम से घर पर लौट कर आना. सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर. एकदा ही स्वप्नच विरून गेली की उरतं काय. आमच्या कबीरानं सांगितलेली ढाई आखर प्रेम के म्हणणारी ही स्वप्नांचे धागे विरून जाऊ नयेत याची जबाबदारी आपल्या खांद्यांवरती आहे. आणि ती जबाबदारी आपल्या खांद्यांवरती आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जर तरुणांनी हे लक्षात नाही ठेवलं तर आपल्याला लक्षात घ्या कुणीच नंतर असणार नाही. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की सगळीकडे भाषणांना विषय काय असतात, आजच्या तरुणांपुढची आव्हानं. कुणी असं म्हणतं की म्हाताऱ्यांपुढची आव्हानं काय आहेत म्हणून. का विचारलं जातं तरुणांना? कारण तुम्ही भविष्य आहात, आपण भविष्य आहोत, आपण कर्णधार आहोत या काळाचे. आणि तो काळ जर बदलायचा असेल तर त्यासाठी हे संविधान रूपी दिलेलं एक आठवण आहे, आपल्याला रिमाइंडर आहे की बॉस या दिशेनं जायचं, या दिशेनं जायचं नाही. मी मगाशी कॉलेजमध्ये म्हणालो की संविधान हे देशाचा GPS आहे. तुम्ही जर GPS वरून जर तुमचा मार्ग भरकटला तर मग कुणाला विचारून तो मार्ग सापडत नाही. तो मार्ग आपल्याला शोधावा लागेल जो बुद्धानं सांगितला, अत्तदीप भव. त्या मार्गाने चालत राहूयात एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.